नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर संजना त्यांना म्हणत असते, आम्हाला मुद्दाम अडकवण्यात आलं होतं. तर ती इंटरव्ह्यू घेणारी बाई म्हणते, आणि तुम्हाला अडकवलं कोणी? अरुंधती केळकरांनी. मी त्यांना चांगली ओळखते. एवढ्या करोडपती माणसाबरोबर लग्न करून त्यांनी त्यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही, तर एवढ्याशा जागेसाठी त्या तुम्हाला का फसवतील? तुम्ही काय केलं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. तर तो माणूससुद्धा म्हणतो, आम्ही नवीन स्टार्टअप सुरू करत आहोत, पण आम्हाला तुमच्यासारख्या फ्रॉड लोकांना हायर करायचं नाही आहे. आणि ती बाई संजनाला म्हणते, तुम्ही जाऊ शकता, आम्हाला अशी माणसं नको आहेत. आम्हाला विश्वासू माणसं हवी आहेत. आणि ती बाई संजनाला म्हणते, तुम्ही आता कुठेही अप्लाय करू नका, कारण तुम्हाला कुठेच जॉब मिळणार नाही. तर संजना तिला म्हणते, हे सगळं मला सांगण्याची काहीच गरज नाही आहे. हे असे 56 स्टार्टअप्स मी स्वतः सुरू करू शकते. तुमच्या जॉबची मला गरज नाही. आणि हा माझा लॉस नाही आहे, हा तुमचा लॉस आहे. असं म्हणून संजना तेथून जाते आणि हे सगळं ती अनिरुद्धला सांगत असते. ती म्हणते, या अरुंधतीमुळे आपल्याला लोक जज करायला लागलेत. नाहीतर माझ्याशी असं बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. तर अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे तुझंही काम झालं नाही का? माझंही काम झालं नाही. संजना म्हणते, म्हणजे मला जे ऐकवलं गेलं तेच तुलाही ऐकावं लागलं? वाटलंच मला, ही अरुंधती ना आपल्याला सुखाने जगू देणार नाही. तिने आपलं आयुष्य, संसार, करिअर सगळं उद्ध्वस्त केलंय. मी नाही सोडणार तिला. इकडे घरी आप्पा करंजी चांगली आहे असं म्हणतच करंजी उचलून खायला लागतात. तर अरुंधती म्हणते, आप्पा असं म्हणत म्हणतच तुमची ही 4थी करंजी आहे, आता बास झालं. तर आप्पा म्हणतात, असू दे ग, दिवाळीतच खरी मजा असते. इतर वेळी आपण कुठे खातो फराळाचं? तर अनघा म्हणते, आप्पा तुम्ही काही सांगू नका, तुमची इच्छा झाली की तुम्ही दुकानात जाऊन घेऊन येता आणि खाता. अरुंधती आणि आरोही म्हणत असते, हो ना, आता मार्केटमध्ये सगळं अवेलेबल असतं. अरुंधती म्हणते, पूर्वी कसं दिवाळीच्या दिवशी करंजा आणि शंकरपाळ्या व्हायच्या. संक्रांतीला तिळाचे लाडू, गुळाच्या पोळ्या व्हायच्या. गणपतीला उकडीचे मोदक, त्या सणाला ते पदार्थ केले जायचे, त्यामुळे त्या सणांचं पण अप्रूप असायचं. आता काय तसं राहिलंच नाही. तर आप्पा म्हणतात, खरं आहे, निसर्ग चक्रसुद्धा किती बदललंय बघ ना. पूर्वी फक्त जून, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस असायचा. आता ऑक्टोबर संपला तरी पावसाळा काही संपत नाही. आरोही म्हणते, हो ना, पूर्वी दिवाळीत किल्ला बनवायला केवढी मजा यायची. आम्ही आश्रमात खूप मोठा किल्ला बनवायचो, पण आता काय, पावसामुळे सगळ्यांचा हिरमोड झाला असणार आहे. आप्पा म्हणतात, आमच्या लहानपणी जेव्हा पाटावर बसवून आमची आई उठणं लावायची ना, तेव्हा अगदी हुडहुडी भरायची. पण आता कुठे ती थंडी? सगळीकडे सिमेंटची जंगलं झाली आहेत, त्यामुळे सगळं बदललंय. हिरवळ तरी बघायला मिळतीये का आता? पण आपल्या समृद्धीभोवती किती झाडं आहेत, त्यामुळे आपल्या घरामध्ये कसं नेहमी गारवा वाटतो. अरुंधती म्हणते, खरं आहे आप्पा, बाहेरून थकून आलं आणि आपल्या समृद्धीत पाऊल टाकलं ना की मन कसं शांत होतं. आप्पा म्हणतात, हो, आता आपण ना समृद्धीभोवती आणखी झाडं लावूया. किती मोठी जागा आहे आपल्याकडे. तर आरोही आप्पांना आणखी एक करंजी देते आणि म्हणते, इस बात पे आपको और एक करंजी. संध्याकाळी सगळे अंगणामध्ये दिवाळी सेलिब्रेट करत असतात. त्यावेळी अनिश आणि नितीनसुद्धा येतात, परंतु सुलेखाताईंना थोडंसं काम असतं, त्यामुळे त्या काही आलेल्या नसतात. आप्पा त्या दोघांना म्हणतात, तुम्ही दोघं दिवाळीच्या पहिल्या दिवशी आलात, हे खूप बरं केलं. ही दिवाळी आमच्यासाठी खूप खास आहे. खरं तर आमच्या आयुष्यातला अंधकार जाऊन आमचं आयुष्य उजळले ते फक्त तुमच्यामुळे. त्यामुळे तुमचे, सुलेखाताईंचे, अरुंधतीचे जेवढे आभार मानावेत ना, तेवढे कमीच आहेत. नितीन म्हणतो, हो आप्पा, असं काही नाहीये. जे तुमच्या हक्काचं होतं ते तुम्हाला परत मिळालं, आम्ही काहीही केलेलं नाहीये. अरुंधती म्हणते, आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी मला आप्पा तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. अरुंधती आप्पांना समृद्धीचे कागद देते आणि म्हणते, आता हे सगळं तुमच्या नावावर झाले, आता हे घर तुमचं आहे. हे ऐकून तर सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळे आतमध्ये जायला लागतात. त्यावेळी ईशा अनिशला म्हणते, तू काही विचार केलास का? आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो? तर अनिश म्हणतो, माहीत नाही, मी त्यावर काही विचार केला नाही. आणि अनिश आत निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठणं लावायचं असतं. तर यश म्हणत असतो, आई, दरवर्षी एवढ्या सकाळी लवकर उठणं का मॅन्डेटरी असतं? झोपच होत नाही पूर्ण. तर कांचन म्हणते, अरे काय हे, रोज सूर्य उगवला तरी लोळत पडलेले असता. एखाद्या दिवशी लवकर उठला तर बिघडलं कुठे? आणि लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे तुझी, पहिला पाडवा, कळलं का? तर अरुंधती त्याला म्हणते, आज तू उत्साहात असायला हवंस. आरोही उठणं लावणार आहे तुला, आंघोळ झाल्यावर ओवाळणार आहे. तर यश म्हणतो, हो, पण खिशालाही कात्री लागणारच आहे. तर आरोही त्याला म्हणते, कसलं आहेस रे, वर्षातून एकदा तरी बायकोसाठी काहीतरी करायचं असतं. यश म्हणतो, वर्षातून एकदा सगळ्यांसमोर, नाहीतर वर्षभर शॉपिंग सुरूच असतं. तर आप्पा म्हणतात, अरे गधड्या, पहिला पाडवा आहे ना तुझा, आणि लगेच पहिल्या वर्षी कुरकुर करतोस? कांचन म्हणते, यश, ते काही नाही, आरोहीला घसघशीत ओवाळणी घालायला हवी. आप्पा म्हणतात, आपल्या आजोबांचं अनुकरण कर. अरे, आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण मी कधीही कुरकुर केली नाही.
कांचन म्हणते हो तर आमच्या लग्नाला 50 वर्ष होऊन गेली, पण पाडव्याची ओवाळणी 101 रुपयाच्या वर कधी गेली नाही. तर आप्पा म्हणतात आणि तू ते दागिने बिगिने करत असतेस ते? कांचन म्हणते ते यात धरायचं नसतं, ते मी हट्ट करून मागे लागून घेते, पण हे ना हक्काचे पैसे असतात. यश म्हणतो पीटर यावर्षी तुम्ही आजीला घसघशीत ओवाळणी टाका, चांगले 501 रुपये द्या. तर कांचन म्हणते नको नको, यावर्षी मला काही नको. यावर्षीची दिवाळी आपण समृद्धीमध्ये साजरी करतोय, हेच माझ्यासाठी खूप आहे. मला वाटलं नव्हतं आपण पुन्हा समृद्धीमध्ये दिवाळी साजरी करू शकू. अरुंधती खरंच तुझ्यामुळे आजचा दिवस दिसला गा आम्हाला. तर यश म्हणतो चला आम्हाला उठणं वगैरे लावणार आहात की नाही, की असंच बसून राहायचंय आम्ही? अभि म्हणतो हो ना, नाहीतर मी आंघोळ करून येतो. आप्पांकडे बघा, ते आधीच तयार होऊन आलेत. आप्पा म्हणतात तुझ्या आजीकडून उठणं लावून घेण्यापेक्षा आधीच आंघोळ करून बसलेलं बरं. कांचन अनघाला म्हणते अभि वाट बघतोय उठणं लावून घेण्यासाठी. तर अनघा टाळाटाळ करत असते आणि ती म्हणते तुम्ही किंवा ताई तुम्ही लावा ना उठणं अभिला. अनघा आतमध्ये निघून जाते तर अभिचा पूर्ण चेहरा उतरतो. आरोही यशला उठणं लावत असते, त्यावेळी ईशाचा सुद्धा मूड ऑफ असतो. कांचन अभिला उठणं लावते. थोड्या वेळानंतर सगळे डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिटं फोडतात आणि ते चाखतात. त्यानंतर सगळे फराळ करत असतात. त्यावेळी अभि म्हणतो मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. सगळे त्याच्याकडे बघत असतात. तर अभि म्हणतो तुम्ही सगळे असं का बघताय माझ्याकडे? टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. मला हे सांगायचं होतं की मला आधीच्या हॉस्पिटलमध्ये जॉब भेटलाय. हे ऐकून तर सगळ्यांना आनंद होतो. तर आप्पा म्हणतात छानच. सगळे त्याचं अभिनंदन करतात. तर अरुंधती विचारते हे कसं झालं? तर अभि म्हणतो मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांना सगळं स्पष्टपणे सांगितलं. मॅडम म्हणाल्या की तू तुझ्या कामात खूप चांगला आहेस. तुझ्या हातून जे काही घडलं त्याने तुझे डोळे उघडले असतील अशी मी आशा करते. तुला जेल झाली म्हणून मी तुला जज करणार नाही, पण तू सगळं खरं स्पष्टपणे सांगितलंस. काही लपवाछपवी केली नाहीस म्हणजे तुझ्या मनात काही पाप नाही. आणि तो सांगतो त्यांनी मला दिवाळीनंतर जॉईन व्हायला सांगितले. अरुंधती म्हणते तुझं सगळं छान होऊ दे. त्यानंतर अभि देवाच्या पाया पडतो. तर यश त्याला म्हणतो देवानेच तुला ही संधी दिलीये, आता या संधीचं सोनं कर. आप्पा त्याला म्हणतात आता आयुष्यात जे काही करशील ते विचार करून कर. तू खूप नशीबवान आहेस, तुला आणखी एक संधी मिळालीये. यापुढचे निर्णय तुझे तू घे. तुला कोणी आमिष दाखवलं तर भुलू नकोस. अभि म्हणतो आता पुन्हा अशी चूक नाही करणार. अभि म्हणत असतो मला माझ्या चुकांची शिक्षा मिळालीये. आणि तो अनघाकडे बघतच म्हणतो मी माझ्या चुकांची शिक्षा अजूनही भोगतोय. असो, आता मी काही बोलून दाखवण्यापेक्षा काहीतरी करून दाखवतो. कांचन म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा समोरच्याच्या माणसाच्या विश्वासावर तडा गेला ना की तो परत जोडता येत नाही. आम्ही सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो राखणं तुझ्या हातात आहे. ईशा म्हणते अभि दादा मला खात्री आहे तू लवकरात लवकर सगळं नॉर्मलाइज करशील. अभि म्हणतो आता आपल्याला ते करून दाखवावं लागेल ईशा. अरुंधती कांचनला म्हणते मी जरा आश्रमात जाऊन येते, नितीन आणि सुलेखा ताईंना भेटून येते. अनघा म्हणते ताई थांब मी जरा फराळाचं देते. आरोही आणि अनघा फराळाचं देण्यासाठी किचनमध्ये निघून जातात. तेवढ्यात संजना आणि अनिरुद्ध तेथे येतात. तर कांचन त्यांना पाहून म्हणते तुम्ही दोघं आलात? संजना म्हणते हा काय प्रश्न आहे, मला वाटलं अनिरुद्धला बघून तुम्हाला आनंद झाला असेल. अनघा आणि आरोही तेवढ्यात बाहेर येतात आणि त्या दोघांना तेथे पाहून त्यांना सुद्धा धक्का बसतो. संजना म्हणत असते आई आता आम्ही दोघं कुठे जाणार ना, हे आमचं सुद्धा घर आहे. केस जरी हारलेलो असलो तरी या घरावरचा आमचा हक्क कोणालाही काढून घेता आलेला नाहीये. अनिरुद्ध म्हणतो अरुंधती तू केस जिंकलीस, आम्हाला तुरुंगात टाकलंस, तुझ्यामुळे आम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागा उरली नाही. आता तरी झालं का समाधान तुझं? अरुंधती म्हणते मी माझ्या समाधानासाठी काहीच केलं नव्हतं अनिरुद्ध. आप्पांची फसवणूक झाली होती, मला त्यांचा हक्क त्यांना परत मिळवून द्यायचा होता, तो मी दिला. अनिरुद्ध म्हणत असतो किती खोटं बोलशील, तसं असतं ना तर आपण हे सगळं घरातल्या घरात मिटवलं असतं, कोर्टात जायची गरजच नव्हती. पण तू हे सगळं रिव्हेंज घेण्यासाठी केलंस. मी तुला चीट केलं, त्याचा राग अजूनही तुझ्या मनात आहे, म्हणून तू संधी साधलीस आणि आम्हाला अडकवलंस. पण लक्षात ठेव अरुंधती, खेळ अजून संपलेला नाहीये. आता तर तू पण इथे आहेस आणि आम्ही सुद्धा इथेच आहोत. संजना म्हणते अरुंधती तुला जर असं वाटत असेल की आम्ही घाबरून हे शहर हे घर सोडून निघून जाऊ तर तसं होणार नाही. आणि तुम्हाला जर आता आम्ही इथे राहायलाच नको असू तर मग एक काम करा, आमच्या शेअरचे मार्केट रेटप्रमाणे आम्हाला पैसे द्या, म्हणजे तुम्हीही मोकळे आणि आम्हीही मोकळे. आहेत का तेवढे पैसे तुमच्याकडे? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे भोसलेची 2 माणसे येऊन अनिरुद्ध संजनाला म्हणत असतात 1 आठवड्याची मुदत देतोय तुम्हाला, सगळे पैसे परत करा. संजना म्हणत असते काय चाललंय काय? अनिरुद्ध म्हणतो तुमची दादागिरी चालू देणार नाही मी. तर तो माणूस अनिरुद्धची कॉलर धरतो. तर अनिरुद्ध त्याला धक्का देत म्हणतो नाही देत जा, जाऊन सांग तुझ्या भोसलेला. जाताना तो माणूस म्हणतो उद्या जर काही झालं तर याला जबाबदार आम्ही नाही. त्यानंतर ती माणसे ईशासोबत छेडखानी करतात.
तर घरी अरुंधती अनिरुद्धवर ओरडतच म्हणत असते, जर माझ्या मुलीला कोणी हात लावला तर त्याला उभा चिरेन मी, समजलं? तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.